लय खुश लय खुश लय खुश लय खुश लय खुश. कुठे जायचं? कुठं 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 कुठं? पुण्याला जायचं. पुण्याला पुण्याला. वेगळंच करता आज. फोन आला काय पप्पाच्या फोन आला. फोन आला पप्पाच्या. कडे पप्पा कडे. पप्पा क जायचं. पप्पा क जायचं. पप्पा क जायचं. पप्पा क. हा हा असं गेला ना. असं लयच गुणाचे आहे काय. लय गड पिले गे लय गड पिले गे लय गड पिले गे. तर इकडे आहे ना मला आता निघायची तयारी करते मी. पुण्याला निघायची. तिकडं 2 बॅग भरले आहे. इकडे एक भरली आहे आणि अजून थोडेसे कपडे बाकी आहे. नंतर काही कपडे इथंच ठेवून जाणार आहे मी. आणि असं सगळा बेडवर मी पसारा करून दिलेला आहे. आणि याला पण आनंद झालाय. पप्पा काय जायचंय मला. पप्पा काय कळत तुला. पुण्याला जायचं काय कळत. मम्मी पण आवरू लागते. पुण्याला जायचं काय कळत तुला. काय कळत. आणि ना एवढा आळस आलाय. बॅग भरता भरता सकाळपासून भरते पण कपडे भरून आहे ना. 6 महिन्याचा पसारा. हा ना. कधी आलते का दसऱ्याच्या टायमाला. हा दसऱ्याच्या 2 दिवस आधी आलते वाटतं. तरी ते ना सामान गाडीमध्ये टाकत होतो. आणि बराच म्हणजे माझं जवळपास मी 6 महिन्यापासून इकडं होते माहेरी. तर खूप जास्त म्हणजे कपडे आणि ते सगळं सामान वाढतच गेलं. आणि बाळाचं पण वाढलं. आणि त्याच्यात मी इथूनच किराणा वगैरे भरून घेतला ना म्हणून जास्त गर्दी झाली. म्हणजे सामानाची जास्त गर्दी झाली. आणि पुढे जाऊन आम्हाला मिरगावला पण जायचं होतं. आणि तिथून पण आम्हाला ना भरपूर सामान घ्यायचं होतं. धान्य वगैरे न्यायचे होते. म्हणजे चालू काढून घ्यायला तो झालं तिथला. आता अजून आम्ही ना निघालोय पुण्याला. आणि जाता जाता मिरगावला जायचंय. तिथे थांबायचंय. सामान घ्यायचंय थोडंफार. आणि एवढी घाई झाली ना. एवढा टाइम झालाय. सामान भरता भरताच खूप टाइम. तर इकडे ना आम्ही आता मिरगावला आलो होतो जाता जाता. आणि रस्त्यातच लागताना आणि सामान पण घ्यायचं होतं म्हणून ह्याच रूटने जाणार होतो. तर इथे माझ्या सासूबाईंनी बरंच सामान काढून ठेवलेलं होतं. इथे धान्य वगैरे आणि कांदे लसूण बरंच काय काय होतं. तर ना अश्विनी दीदीच्या व्हिडिओ खाली एक कमेंट आलेली होती का प्रियांका का रडली नाही पुण्याला जाताना. तर वाईट तर वाटणारच. रडायला पण येईलच. पण असं झालं होतं की पुण्याला निघताना सगळे माझ्याबरोबरच होते. आणि जवळपास मी ना 6 महिन्यांपासून ना माहेरी होते. 2 महिने डिलिव्हरीच्या आधी 2 महिने आले होते. आणि त्यानंतर डिलिव्हरी झाल्यावर 3.5 महिने म्हणजे बाळ 3.5 महिन्यांचं झालं होतं तेव्हा आता मी निघाले होते. तर वाईट खरंच वाटलं होतं निघताना. पण रडणार कोणाजवळ. कारण की सगळेच माझ्याबरोबर निघाले होते. मग रडू कोणाजवळ. त्याच्यामुळं रडायला नाही आली. वाईट वाटलं फक्त निघताना. आणि आत्ता मम्मी माझ्याबरोबर येते पुण्याला. आणि मम्मी जेव्हा पुण्यावरून घरी निघेल ना तेव्हा जास्त रडायला येईल मला. तेव्हा खरी आईची जाणीव जास्त जाणवेल. कारण की पुण्याला आता सगळं एकटीला हँडल करावं लागेल. तेव्हा खरी आई कळते आपल्याला. आणि आपण म्हणतो ना आईजवळ असले की कौतुक करायचं राहून जातं. आणि जवळून लांब असली की मग आपल्याला तिची आठवण येते. मग आपण कौतुक करतो. तशीच माझी गत झाली आहे. आणि इकडे माझ्या सासूबाईंचं पण ना म्हणजे त्या पण आईसारखंच जीव लावतात. ते पण आता काय देऊ सामान काय नाही असं झालं आहे त्यांना. इकडे आम्ही दोघी राहतो ना माझ्या मोठ्या जाऊबाई आणि मी. तर दोघींसाठी पण भरपूर सामान इथून पाठवत असतात. आपल्या तिथं झोपले बा. त्याला राहून द्यायचं का. त्याला राहू द्या. त्याला राहू द्या. आमच्या त्याला राहू द्या. मग चला येतो का. मोबाईल खिशात होता अश्विनच्या मला काय. चला बाय. होतं मला माहितच नव्हतं. चलो आते हे शिवड्या कुठे माझा. चाललं आता आम्ही ताईच्या घरून. आता निघालोय ताईच्या घरून. पिल्लड कशा आशा तर कडे चालला. पुण्याला चालला. पुण्याला चाललं. आता आहे ना चाललंय आम्ही पुण्याला. आणि प्रियांकाचं बाळ मस्त झोपलंय मांडीवर.
सासूबाई आता 8 दिवस तिकडे बोलणार सासऱ्याला नाही ताप येऊ. आता आम्ही आज आमची प्रियंका खूप दिवस होती तर आता आम्ही चाललोय. मला करमत नाही रस्त्यानेच कसं तरी वाटून राहिलं. शिव बसलाय हे हाले म्हणे. जावाय करते सासऱ्याची चेष्टा. जे खरं तेच रियालिटी काय म्हणले? म्हणलं सासूबाई पुण्याला चालले 8 दिवस सासऱ्याला नाही ताप येऊ माग. सासऱ्याला लागले मऊ पोळ्या खायच्या सवय. आता हा करीन कोण. मग काय अरे बापरे, आता आम्ही आमच्या घरी आलोय. पप्पानी चकाचक करून ठेवलं बाबा. अगरबत्ती लावली वास. हे बघ कसं वाट आहे. कुठं आलं? कुठं आलं? हे बघ शंभू 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 हा त्याची खेळणं. किडं आलं किडं आलं. ए लांबून लांबून असं आत नसतो लावायचं. ते छोटं अजून छोटं वालंय ते. आता किडं आलं आपल्या घरी आलं का आपण. तर आता आहे ना मी माझ्या घरी आले फायनली पुण्याला आणि बाळाला टाकलंय बेडवरती. खूप जास्त प्रवास झाला, थकलो आम्ही आता. आणि शिवचे पप्पा ते खालून सामान आणते. अरे फोनवर बोलत होते पप्पा. असे दिसले का पप्पा? परवा पेपर आहे शिवची. परवा पप्पा पप्पा आधी इकडे बघ. जाऊ घेऊ. तो शिव सारखाच करतो काय. कोण होता रे? कोण होता? दादा होती का? दादा माऊ काय म्हणती? काय म्हणते छोटे दादा आणि माऊ? शंभर तू कुठे आला? कुठे आला? कुठे दूर आला बघ. किती आनंद झालाय त्याला. ते सगळं पसारा आणून ठेवला आता. दादी थकले वाटतं. गाडी चालवणार दादीकडे. त्यात पार्टी असते ना तुमच्याकडून तोरणा हॉटेलला. हॅलो फ्रेंड्स, तर कालच आम्ही आलो होतो आणि आज दुसऱ्या दिवशी सकाळी तर चाललंय आमचं आवरायचं काम. घरात खूप जास्त पसारा झाला आहे कारण 6 महिने मी घरात नव्हते. तरी मिस्टरांनी बऱ्यापैकी खूप साफसफाई ठेवली होती, जास्त धूळ नाही. इथं बाळ खेळतंय यांच्याबरोबर आणि मी तुम्हाला माझ्या घरातला पसारा लागते. काल आणलेले बॅग्स वगैरे आणि किराणा वगैरे भरून ठेवायचं चालू होतं माझं. आणि घरात ना खूप जास्त पसारा झाला आहे. तरी मिस्टरांनी थोडीशी क्लिनिंग ठेवली होती त्याच्यामुळं हो जास्त प्रॉब्लेम नाही. लवकर हॅलो 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 चाललंय पप्पाला सकाळी सकाळी त्रास द्यायचं काम. खेळण्या काढल्या, याला सेल टाका, याचा सेल गेलाय, टीव्ही चालू करून दाखवा. याचा सेल गेलाय का? आणि सेल नाही ते ट्रेनचं सेल याचं चार्जिंग लावावं लागेल. त्याच चालत नाही. एक